वेलकम टू माय तुझ्या. बाळाला दूध पाजताना छातीतून दूध लीक व्हायलाच पाहिजे, हे खरं आहे का खोटं आहे? अजून एक गोष्ट, छातीतून दूध जर लीक होत असेल म्हणजेच माझ्याकडे बाळाला पुरेल एवढं दूध आहे, हे खरं आहे का खोटं आहे? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. चला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. जेव्हा बाळंतीण आपली डिलिव्हरी करते तेव्हा तिला जाणवेल की तिची ब्रेस्ट अगदी सॉफ्ट, त्याच्यात दूधच नसतं. मग आपल्याला काही घरची लोक सांगतात की बाबा तुझं सीझर झालं ना, मग कधी कधी लोक सांगतात तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली पण तुला ब्लिडिंग जास्त होत आहे ना, किंवा कधी कधी घरचे सांगतात तू काही खाल्लं नाही ना म्हणून तुला दूध नाही. तर हे खरं आहे का? बाय द वे, दूध किंवा ब्रेस्ट मिल्क हे 5व्या महिन्यापासून, 7व्या महिन्यापासून, 9व्या महिन्यापासून कधीही यायला सुरुवात होऊ शकते. पण डिलिव्हरी नंतर जसं बाळाची नाळ कापली जाते तसं छातीतून दूध रिलीज व्हायला सुरुवात होते. तर डोक्याला हे कळत नाही की एक्झॅक्टली या बाळाला, या वजनाच्या बाळाला किती दूध पाहिजे, किंवा डोक्याला हे पण कळत नाही की तुम्ही फक्त उजवीकडून बाळाला दूध पाजताय म्हणजे डावीकडून दूध नाही पाठवायचंय. त्याच्यामुळे बेसिकली छाती गळत. तर आपण हा व्हिडिओ 2 भागांमध्ये डिवाइड करणार आहे. भाग 1 एक्झॅक्टली छातीतून दूध लीक का होतं, आणि भाग 2 मिथ्स आणि ट्रुथ्स, कोणत्या चुकीच्या समजुती आहेत छातीतून दूध लीक होण्याच्या बाबतीत, ज्या तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे. जर तुम्ही नवीनही असाल तर भाग 2 नीट बघा, कारण त्याच्यात तुम्हाला खूप सारे सोल्युशन्स मिळणार. आता पहिली गोष्ट, छाती लीक का होते. बेसिकली जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आईला खूप जास्त प्रेम येतं बाळावरती. अरे माझं बाळ किती ते गोड आहे, किती ते छान आहे. या प्रेमामुळे तिच्या बॉडीत एक हॉर्मोन रिलीज होतो ज्याला आपण ऑक्सिटोसिन म्हणतो. या हॉर्मोनमुळे दूध जास्त लीक होतं. म्हणून आपण म्हणतो की एखाद्या आईला जर बाळाकडे अटॅचमेंट नसेल तर तिला दूध यायला त्रास होतो. पण एखाद्या आईला खूपच बाळाकडे अटॅचमेंट नसेल, खूप वर्षानंतर बाळ झालं असेल, किंवा नॉर्मल वेळेत बाळ झालं पण आई खूपच पॉझिटिव्हली अटॅच आहे, कनेक्टेड आहे त्या बाळाला, तर त्या आईला दूध लीक होतं. दुसरी गोष्ट, दूध लीक हे लगेच होतं का श्रेया? नाही. आयडियली पहिले 2 दिवस बाळाला 10 ml, 15 ml, 20 ml एवढंच दूध लागतं. तरी 5व्या दिवसानंतर बाळाला 25 ml, 30 ml दूध लागतं. आणि जवळजवळ 7व्या दिवसापर्यंत कुठेतरी मिल्क सप्लाय सेटल होतो, आणि इथे ऍक्च्युअली दूध लीक सुरू होतं. तिसरी गोष्ट, बाळंतपणीने खाल्लं नाही, ती उपाशी आहे, तिचं नीट डाएट नाही झालं म्हणून तिला दूध लीक होतं किंवा दूध लीक होत नाही, असं काही आहे का? नाही, तसं काहीच नाहीये. म्हणजे मी नेहमी उदाहरण देते, खूप विचित्र उदाहरण आहे, पण कन्स्ट्रक्शन साईट वरती ज्या बायका येतात, लिटरली त्यांना खायला मिळतं की नाही आपली तर तिथून सुरुवात, पण तरी पण ती लोक बाळाला पाजतात की नाही, त्यांनाही लीक होतच असेल ना. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, की जेव्हा केव्हा एकतर सपोजेटली तुम्ही 1.5 तासांनी बाळाला पाजताय आणि बाळ झोपलंय म्हणून तुम्ही 1.5 तासांनी नाही पाजलं तर लीक व्हायला लागतं. कारण डोकं म्हणतं चला बाळाला पाजायची वेळ झाली म्हणून दूध येत. किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलात किंवा बाळ दुसऱ्या खोलीत आहे, तुम्ही दुसऱ्या खोलीत आहे आणि तुम्हाला बाळाची आठवण आली, अरे बापरे माझ्या बाळाला भूक लागली असेल तर, या विचाराने दूध लीक सुरू. म्हणजे थोडक्यात काय, देवाने असं बनवलंय की बाळ आणि आईचं कनेक्शन असं असतं की त्या कनेक्शनमुळे दूध लीक होतं. चौथी महत्वाची गोष्ट, छाती ओव्हरफुल झाल्यामुळे दूध लीक होतं का? आन्सर हो आहे, पण सगळ्यांची ब्रेस्ट साईज ही वेगळी असते. मी तुम्हाला का सांगते समजून घ्या. जसं माझी ब्रेस्ट साईज आहे 28 ते 30च्या मध्ये. काही मुली असतात ज्यांना हेवी ब्रेस्ट असतात, माइट बी 36, 38, 40. काही मुलींना ब्रेस्ट फिडिंगच्या जवळपास त्यांच्या छातीची साईज 40, 42, 44 एवढी पण होते. बाळाला लागणारं दूध फिक्स आहे, म्हणजे 1 महिन्याच्या बाळाला, 2 महिन्याच्या बाळाला, 3 महिन्याच्या बाळाला. पण जर तुमची टाकी, शेवटी ब्रेस्ट ही टाकी आहे ज्याच्यात दूध स्टोर होतं, जर तुमची टाकी खूपच मोठी असेल तर ऑब्व्हियसली त्यातनं दूध पटकन लीक नाही होऊ शकत. छातीत दूध भरेल. म्हणजे कित्येकही मोठ्या ब्रेस्ट वाल्या मदर्स मला खूप वेळा सांगतात मला कधीच ब्रेस्ट फुल झालं नाही, मला कधीच ब्रेस्ट मधून दूध लीक झालं नाही. म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही, एकदम नॉर्मल आहे, ऍब्सोल्युटली पीसफुल आहे. म्हणून त्याला घेऊन कोणतीही काळजी, कोणतेही टेन्शन घ्यायचं नाही. आता माझ्यासारख्याची ब्रेस्टची साईज अगदी 28-30 ब्रेस्ट साईज असेल, लीक खूप पटकन होऊ शकतं, कारण त्या पण बाळाची गरज आहे. त्या बाळाला लागणारं दूध, माझं बाळ 2.5 किलोचं जन्माला आलं होतं आणि मला अतिशय प्रेम येतो होतं माझ्या बाळावरती. म्हणजे मी पिल्लूला बघून बघून म्हणते कसं ते गोड बाळ माझ्या पोटात मोठं झालंय, आणि मोर आय यूज टू फील दॅट मला जास्त दूध लीक व्हायचं. आणि माझी टाकी आहे छोटीशी, त्यामुळे मला दिवसातून 5-5 वेळा कपडे बदलायला लागायचे.
आणि माझ्या सासूने ब्रेस्ट फिडिंग नाही केली, म्हणून माझ्या सासूला तर इतकं प्रेम यायचं माझ्यावरती. अगं बाई, ते दूध वाया जात आहे, पाजून टाक ना बाळाला. म्हटलं तू कुठे पाजू, आत्ता तर पाजले, एवढं दूध होतं मला, मस्त लीक व्हायचं. पण आपल्याकडे काय होतं माहितीये का, जजमेंट सुरू होतं, दूध लीक होण्यावरचे जजमेंट. म्हणून आता भाग 2 आपण जाणून घेऊया की एक्झॅक्टली दूध लीक किंवा छातीतून दूध गळणे याला घेऊन काय मिथ्स आहेत आणि काय ट्रुथ्स आहेत ते डिटेलमध्ये जाणून घ्या. नंबर 1, कित्येकही वेळा तुम्ही डॉक्टरकडे व्हिजिटला जाता, लहान मुलांच्या डॉक्टरकडे किंवा गायनॅककडे, ते तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात, तुम्ही उजवीकडून दूध पाजताना डावीकडून दूध लीक होत आहे का? जर तुम्ही हो म्हणलात तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला दूध चांगलं. जर तुम्ही नाही म्हणलात तर म्हणतात की दूध चांगलं नाही. हे खरं नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती असली पाहिजे, की उजवीकडून दूध पाजताना डावीकडून दूध लीक होईलच असं नाही. त्याची भरपूर कारणं असू शकतात. पहिले 5 दिवस तर युजली होतच नाही. त्याच्यानंतर पण जर काही कारणाने फॉर्म्युला मिल्क चालू असेल, काही कारणाने बाळ तुम्ही छातीवर आणत नसाल, किंवा तुम्हाला अजून लॅचच उलगडलेला नसेल, किंवा तुम्ही 1-1 तास बाळाला छातीवर घेऊन बसताय तरीही बाळाचं पोटच भरत नाही, तर तुम्हाला दूध लीक होणारच नाही. कारण दूध लीक होणं हे डिमांड सप्लाय मेकॅनिझम वरती डिपेंड करतं. इथे किती डिमांड सेट झालीये त्यावरती सप्लाय सेट होतो. जर तुम्ही बाळाला इथे घेतलंच नाही 1.5 तासांनी, जर तुम्ही झोपूनच राहिला, बाळाला फॉर्म्युला मिल्कच दिला, किंवा घरचे तू झोप बाई, तुला आरामाची गरज आहे, आम्ही बाळाला फॉर्म्युला देऊन टाकतो, या सगळ्यामुळे जर इथे डिमांड सेटच नाही झाली तर तुम्हाला दूध लीकच नाही होणार. आणि याचं महत्वाचं ट्रूथ काय माहिती का याच्या मागे, की आपल्याला दूध नाही येणं हे नॉर्मल नाहीये. म्हणजे आपल्याकडून काहीतरी गोष्ट आहे जी केली पाहिजे, जी होत नाहीये. माइट बी रिलेटिव्हमुळे, डॉक्टर्समुळे, फॉर्म्युलामुळे, बॉटलमुळे काहीतरी चूक होती आपल्या, म्हणून आपल्याला दूध लीक होत नाही. पण ते अख्खं खापर फुटतं आईवरती. तू नीट खात नाही, तूच नीट पाजत नाही, म्हणून तुला होतं, आमच्याकडे असं नव्हतं. आणि त्याच्यात ती आई गिल्ट ट्रिप मध्ये निघून जाते. त्यातून डॉक्टर पण असं विचारतात की तुम्ही उजवीकडे पाजताना जर डावीकडे लीक होत असेल तर तुम्हाला दूध व्यवस्थित आहे, जर तुम्हाला लीक होत नसेल तर तुम्हाला दूध व्यवस्थित नाही. इट्स अ कम्प्लीट मिथ. इट्स अ कम्प्लीट मिथ. तुम्हाला बाळाचं पोट भरतंय की नाही भरतंय, सुसू काउंट आणि वेट गेन या 2च गोष्टींवरती ठरतं. हे दूध लीक होतंय की नाही हो त्याच्यावरती ठरत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे असं म्हणलं जातं की दिवसभरातून भरपूर वेळा दूध लीक झालं म्हणजेच तुम्हाला दूध आहे. हे खरं आहे का? नाही. जेव्हा तुमचं बाळ इलॉंगेटेड गॅप देईल, इलॉंगेटेड गॅप म्हणजे काय, युजली माझं बाळ 1.5-1.5 तासांनी पिते आणि सडनली माझं बाळ 5 तास थांबते, ही इलॉंगेटेड गॅप आहे. ह्या गॅपची माझ्या बाळाला, माझ्या ब्रेस्टला, माझ्या डोक्याला सवय नाही, तर त्या गॅप मध्ये दूध लीक होऊ शकतं. पण हे कोणी नाही सांगितलं दर 1.5 तासांनी तुम्ही बाळाला पाजताय तर दर 1.5 तासांनी दूध लीक व्हायलाच पाहिजे. हे कम्प्लीट मिथ. येस, ट्रूथ, इलॉंगेटेड टाइम असेल तर लीक होतो. काही काही मुलींना लिटरली ओव्हर सप्लाय असतो, म्हणजे बाळ फक्त 5 मिनिटं पितं त्याच्या पलीकडे पितच नाही. त्या 5 मिनिटातच भरपूर दूध जातं आणि त्या आईला तरी पण छाती जळते. नॉर्मल. याचा अर्थ असा नाही की माझ्या बाळाच्या पोटात नाही गेले. अगेन, बाळाचं सुसू काउंट आणि वेट चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय खरंय काय खरं नाही. तिसरं अतिशय महत्वाचं मिथ, जर तुम्हाला छाती लीक होत असेल तर तुम्ही ब्रा घालायची नाही. ब्रा घातल्यामुळे छाती लीक होते. म्हणजे ब्रा घातल्यामुळे छातीवरती प्रेशर येतो आणि जर तुम्ही ब्रा घातली तर दूध कमी होतं. इट्स अ कम्प्लीट मिथ. दूध लीक होणं आणि ब्राचा काहीच संबंध नाही. इनफॅक्ट छाती जर फुल होत असेल, छातीत दूध भरत असेल आणि छाती लीक होत असेल, आम्ही स्वतः सांगतो की ब्रा घाला. ब्रा घातल्याने तुमच्या छातीला सपोर्ट मिळेल, छाती सॅग होणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणून ब्रा घातल्यामुळे छाती लीक होते, कम्प्लीट मिथ. ब्रा घातली पाहिजे त्यामुळे तुम्हाला सपोर्ट करेल, हे 100% ट्रूथ. पुढचं महत्वाचं मिथ, जर तुमच्या ब्रेस्ट मधून लीक होत असेल म्हणजे तुमचं बाळ उपाशी राहत आहे, तुमचं बाळ चेस्ट एम्प्टी करतच नाही. त्याचं कम्प्लीट मिथ. त्याचा काही संबंध नाही. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये, एकदा 5 ते 7 दिवस झाले की तुम्ही उजवीकडून दूध पाजताय आणि डावीकडून लीक होतंय तर नॉर्मल. तुम्ही उजवीकडून दूध पाजताय आणि उजवीकडेच लीक होतंय आणि तुमचं बाळ क्रँकी आहे, वेट गेन होत नाहीये, सुसू करत नाहीये, तर ते नॉर्मल. नाहीश्या वेट गेन मस्त आहे, सुसू पण एकदम छान करतोय, काहीच प्रॉब्लेम नाहीये बाळाला, तर मग त्या गोष्टीबद्दल विचार पण नाही करायचा. इनफॅक्ट आपल्याकडे एक आई होती जिच्या मिल्क सप्लाय इतका कमालीचा होता ना, म्हणजे 5-10 मिनिटं दूध पिऊन बाळ थांबून जायचं.
आणि ते 10 मिनिटानंतर ते उरलेलं दुधाचं काय करायचं, तिला ते लीक व्हायला लागायचं. मग शेवटी मी तिला सजेस्ट केलं की बाई तू नंतरचं दूध काढून ठेवून डोनेट करून टाक. तिच्या घरचे काय म्हणले, तू एक्सप्रेस कर. म्हणजे कुठेतरी ही समज आहे की ब्रेस्ट अख्खं एम्प्टी करायला पाहिजे. तर त्या चक्करमध्ये काय होतं, तो बाळाला तर 5 मिनिटं दूध पाहिजे, वरतून ती एक्सप्रेस करते, ओव्हर सप्लाय आहे, तो सप्लाय मॅनेज होत नाही, अजून सप्लाय वाढत होता त्या छातीचा. तर अशा कोणत्याही चुका तुम्ही जेवढ्या प्रमाणात अवॉइड कराल ना तेवढं चांगलं. म्हणून दूध लीक होतंय म्हणजेच तुम्हाला चांगलं दूध आहे, कम्प्लीट मिळत आहे. प्लीज हा व्हिडिओ अख्खा व्यवस्थित 2-4 वेळा ऐका. तुमच्या अजून कोणी मैत्रिणी असतील त्यांची जस्ट डिलिव्हरी झाली, कारण हे डायलॉग प्रत्येक घरात मारले जातात. आणि तुम्हाला याच्या मागचं सायन्स कळलं ना, तुमचं डोकं कमी खराब होईल. ठीक आहे. जर तुम्हाला अशा भरपूर गोष्टी जाणायच्या असतील तर मायदुजा युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचा कोणताही प्रश्न असेल तो प्रश्न आणि त्याच्यापुढे मायदुजा जर तुम्ही लिहिलं तर आम्ही तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ, कारण मायदुजाचा प्रत्येक व्हिडिओ हा कोणत्या तरी आईच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कमेंट मध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि जर तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल किंवा मायदुजाचा एखादा कोर्स किंवा प्रोडक्ट एक्सप्लोर करायचा असेल तर नक्की विजिट करा www.maiduja.com. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.